हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं पण असं आहे का? खाण्याची खूप इच्छा होते, खायला खूप लागतं, खायला खूप आवडतं, पण वजन कमी करायचंय. शॉर्ट व्हिडिओज माझे बघतात लोकं आणि कमेंट करतात आपले काही सबस्क्रायबर, काही ताई, दादा, "अगं किती बाई, अगं किती खातेस तू? खाणं थोडंसं कमी कर, वजन कसं कमी होईल?" हे सगळं खाऊनच मी वजन कमी केलेलं आहे आणि खाऊनच मी वजन कमी केलेलं आहे. कारण ज्याला खाण्याची आवड आहे, त्याला कुणीही कितीही बंधनं घातली तरी त्याचं काही खाण्यावरून प्रेम जात नाही. आणि जेवढं आपण अन्नावर प्रेम करतो ना, तेवढं अन्न आपल्यावर प्रेम करतं. पण हे अन्न खाऊनच, सगळं खाऊनच वजन कसं कमी करायचं, ह्या माझ्या मी तुम्हाला 5 सगळ्यात इम्पोर्टंट टिप्स सांगणार आहे. त्यामुळे अजिबात सुद्धा आजचा व्हिडिओ स्किप करू नका. कालच्या व्हिडिओमध्ये फॅनचा आवाज येत होता, त्यामुळे आज मी फॅन बंद करून व्हिडिओमध्ये बसलेली आहे. त्यामुळे गरमी खूप होत आहे. तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या 5 टिप्स सांगणार आहे. फक्त त्या तुम्ही महिनाभर फॉलो करा आणि मला कमेंट करून तुम्ही सांगाल की तुमचं किती वजन कमी झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुणी डॉक्टर नसली तरी पीसीओडीचा खूप जणांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे माझ्या फक्त पर्सनल अनुभवावरून. मी जरी कोणी डायटिशियन नसले तरी खूप लोकांचं 10-10, 15-15 किलो वजन कमी झालेलं आहे. मी फक्त घरगुती उपाय तुम्हाला सांगते. घरगुती जसं मी केलंय तसं तुम्हाला सांगते आणि मला खूप आनंद होतो, की इतक्या जणांचं वजन कमी झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी तुमची एखादी मैत्रीण असल्यासारखं वाटतं आणि तुम्ही मला Instagramला तुमचे सगळं जे मनात आहे ते माझ्यासमोर सांगता. जसं की मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगते, तसं तुम्ही सुद्धा मला सगळं तुमच्या मनातलं सांगता. हां, तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या 5 टिप्स सांगणार आहे. ह्या 5 टिप्स तुम्ही भिंतीवर लिहून ठेवा. जसं मी प्रत्येक गोष्ट भिंतीवर लिहून ठेवते एका पेजवर आणि त्या 5 टिप न चुकता महिनाभर फॉलो करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा, की ह्या 5ही गोष्टी तुम्ही फॉलो करणार आहात. तर नमस्कार मंडळी, त्याआधी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यातून तुम्हाला काही लॉजिक सापडलं तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना पाठवा ज्यांना खरंच वजन कमी करण्याची गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं 5 गोष्टी सांगण्याच्या आधी, कितीही खाण्याची इच्छा झाली, किती खाण्याची आवड असली तरी फक्त बाहेरचं पॅकेटमधलं फूड बेकरीतले पदार्थ अजिबात सुद्धा खायचे नाहीत वेट लॉसच्या टायमिंगला, जेव्हा आपण वेट लॉस करतोय तेव्हा. आणि साखरचा इनटेक, साखर जी आहे ती टाळता येत नाहीये तर ठीक आहे, टाळू नका. भरपूर कमेंट येतात साखर टाळता येत नाही, नका टाळू साखर. ठीक आहे, मला खूप कमेंट येतात साखर टाळता येत नाही. पण फक्त बेस्ट ऑप्शन तुम्हाला 2 टायमिंगचा चहा, जो कॉमन रोज प्रत्येक व्यक्ती पीत असते, अशी कुठली तरी तुमची एक गोष्ट असेल की नॉर्मली 100% लोकांना चहाच पिण्याची सवय असते. ती चहा पिण्याची सवय तुम्हाला बंद होत नाहीये ना, नका बंद करू. तुम्ही त्या साखरेच्या ऐवजी गुळाचा चहा प्यायला सुरुवात करा. बाकीच्या गोष्टीमध्ये जिथं साखर टाकता तिथं टाका, काही प्रॉब्लेम नाही. आता 5 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. शांततेने ऐका. पहिली जी टिप्स आहे, जी पहिली आपली टिप आहे ती आहे बॉडी डिटॉक्सिफिकेशन. शरीरातला कचरा बाहेर पडला, पोट व्यवस्थित चालायला लागलं, अंगावरची सूज उतरली, पोटफुगी, ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन. खूप वेगवेगळ्या प्रकारे बॉडी डिटॉक्स करता येते. डिटॉक्स वॉटर घेता येतं. कसं बनवायचं, काय बनवायचं तुम्हाला माहीत आहे, माहीत नसेल सर्च करून बघा. बाकी हर्बल टी सकाळी उपाशीपोटी घ्यायचा. ज्याच्यामध्ये जिऱ्याचं पाणी, मेथीचं पाणी, ओव्याचं पाणी, पण महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा आहे त्यामुळे गरम पाण्यामध्ये अजिबात सुद्धा घेऊ नका. त्यामुळे पहिली टीप आहे बॉडी डिटॉक्सिफिकेशन झालं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिल्यानंतर किंवा थंड पाणी पिल्यानंतर किंवा नाही जरी पिलं आता उन्हाळ्यामध्ये, असे नॉर्मली आपण पाणी पितच असतो, तरी महत्त्वाची गोष्ट आहे उठल्यानंतर घ्यायची ती म्हणजे डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी. ही पहिली टीप आहे ना, खूप फरक पडतो. तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला चव वेगळी लागत असेल तुम्ही लिंबू पिळून प्या. तुम्हाला चव वेगळी लागत असेल तुम्ही वेट लॉस पावडर बनवून ठेवा, त्याची काही चव खराब लागत नाही. ओव्याच्या मेथीच्या पाण्याची थोडीशी खराब लागते, पण पीसीओडीचा प्रॉब्लेम मेथीमुळे सॉल्व्ह होतो. त्यामुळे एक वेट लॉस पावडर बनवून ठेवा. आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बनवलेले आहेत. तुम्हाला कुणाचा रेफर करायचा त्याचा रेफर करा, पण वेट लॉस पावडर बनवून ठेवा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 10,000 पावले.
रोज जर तुम्ही 10,000 पावले महिनाभर चालला तर रोजच्या तुमच्या 400 कॅलरीज बर्न होतात, 350 ते 400. 1 किलो फॅट शरीरातून बाहेर पडण्यासाठी 7,700 कॅलरी जाळायला लागतात. तुम्ही एक दिवस जर 400 कॅलरी, एवढी गरमी आहे, 400 कॅलरीज एक दिवस जर जळत असतील तर 30 दिवसामध्ये 9,000, 12,000 कॅलरीज जळतात. आणि 12,000 कॅलरीज इज इक्वल टू 1.5 किलो. बघा, 7,700 म्हणजे 1 किलो आणि वरचे 5,000 म्हणजे 1.5 किलो. असंच वजन कमी होतंय फक्त चालण्यानं. तुम्हाला पिरियड्स इरेग्युलर येत असतील तर ते रेग्युलर येतील. तुमचा कुठला पाठ दुखीचा, कंबर दुखीचा, झोप न येण्याचा त्रास असेल, तुम्हाला स्ट्रेस असेल, सगळं चालण्यामुळे फायदा होतो. त्यामुळे तुम्ही चाला चाला चाला. मी खूप जणांना सांगते, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना डॉक्टरांनी चालण्यासाठी बंदी घातलेली आहे, काय म्हणतो, अलाव नाही केलं त्यांनी. ठीक आहे, चाललं तर नाही, चाललं तर, पण जे नॉर्मल आहे त्यांनी चाला. खरंच चालण्याचा फायदा होतो. माझं पोट सपाट झालेलं आहे चालण्यामुळं, सीझर झालेलं असून. त्यामुळे जेवढं तुम्ही चालाल ना तेवढा तुम्हाला फायदा होईल. तिसरी गोष्ट आहे, म्हणजे सगळं तर मी फॉलो करतेय, पण मला 4-5 वाजता, 6 वाजता किंवा जेवल्यानंतर तासाभरानं क्रेविंग्स होत आहेत. आता क्रेविंग्स होत आहेत गोड खाण्याच्या, ह्या क्रेविंग्स होत आहेत मिठाचं. क्रेविंग कधीही भाजी भाकरी खाण्याची होत नाही. क्रेविंग होते एकतर मिठाचं, म्हणजे मिठाचे पदार्थ खाण्याची, किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची, म्हणजे गोडाची किंवा असं चटपटीची क्रेविंग होते. दुसरी कुठली क्रेविंग आपल्याला होत नाही. आणि त्यावेळेला आपण पॅकेटमधलं फूड खातो किंवा दुसरं काहीतरी चुकीचं खातो. क्रेविंग होत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची, 1 ग्लास पाणी प्यायचं, चालायला जायचं. खरंच तुम्हाला भूक लागली आहे का? नाही लागलेली, म्हणजे ती क्रेविंग होती आपली. समजून घ्यायचं, चालायला जायचं, डायव्हर्ट करायचं आपलं मन त्याच्यापासून. तरी पण कंट्रोल होत नाहीये क्रेविंग. भाजलेले जवस खायचे. भाजलेल्या जवसाने सुद्धा क्रेविंग कमी होते. भाजलेले जवस 1 चमचा खायचे, पाणी प्यायचं, चालायला जायचं, किंवा मन डायव्हर्ट करायचं. टीव्ही बघा, मोबाईल बघा, रील बघा, काय बघायचं ते बघा. तरीही क्रेविंग कमी होत नाहीये. गोडच खाण्याची इच्छा होती तर एखादं फळ खावा. एखादं फळ खाल्लं तरी गोडाचे सगळ्यात बेस्ट गोड जर फळ आपण म्हणू शकतो, मी जे खाते ते म्हणजे केळी. केळी मला जास्त आवडतात. देशी केळी खाते मी, पण एकच खायचं, जास्त नाही खायचं. तर हे क्रेविंग कंट्रोलसाठी आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी पीनट बटर सुद्धा खाते संध्याकाळच्या टायमिंगला. 5-5:30ला माझ्याकडं काहीच खायला नाहीये आणि मला गोड खाण्याची इच्छा झाली तर मी एखादी चपाती आणि पीनट बटर खाते, किंवा एक पीनट बटरचा चमचा खाते आणि ब्लॅक कॉफी पिते. झालं. एका चमच्याच्या पीनट बटरने पोट भरतं, त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण असतात. त्यामुळं गोडाची क्रेविंग झाली की ह्या गोष्टी करून बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. आता त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती, जेवायला बसलं की घड्याळाकडे बघायचं. जेवायला बसल्यावर घड्याळाकडे बघायचं. 12 वाजले असेल तर 12:30 पर्यंत अजिबात जेवताना उठायचं नाही. अजून जास्त वेळ लागला तरी चालेल. प्रत्येक गोष्ट आहे ती ताटातली संपवायची आहे. घेताना सुरुवातीला कमी घ्यायचे. तर 2 चपात्याची भूक असेल आपल्याला, किंवा एका भाकरीची असेल तर घेताना आधी 1 चपाती आणि भरपूर भाजी घ्यायची. चपातीमध्ये थोडीशी भाजी कधी टेकवून खायची नाही. भरपूर भाजी त्या चपातीच्या तुकड्यामध्ये किंवा भाकरीच्या तुकड्यामध्ये बसली पाहिजे. भरपूर भाजी घ्यायची आहे आणि चावून चावून खायची आहे. त्याच्याबरोबर सलाद खायचे. सलाद आवडत नसेल तर जेवण करण्याच्या आधी 10 मिनिट सलाद घेतलं तरी चालतं. मस्त. पण सलादवर वरून मीठ टाकायचं नाही, त्याच्यावर साखर टाकायची नाही. दही टाकलं तरी चालतं. गोड खायचं असेल तर थोडासा मध टाकला तरी चालतो, पण अजिबात साखर टाकायची नाही. वरून साखर खायचीच नाही. तुम्हाला सांगितलं तुम्हाला साखरेचं गोड खायचंय, चहा प्यायचंय, त्याऐवजी गूळ खा. आणि भाज्यांमध्ये जी मिक्स होतीये ती साखर खायची. म्हणजे भाज्यांमध्ये जिथं आपल्याला लागते, सपोज सांबारमध्ये नाही साखर टाकत, गूळ टाकतो. एखाद्या चटणीमध्ये, ज्याच्या त्याची पद्धत असते भाजी बनवायची, तशी तुम्ही साखर टाकत असाल ती चालते. पण वरून साखर घेऊन अजिबात ॲडेड शुगर घ्यायची नाहीये. नॅचरल शुगर म्हणजे फळांमध्ये मिळते ती घ्यायची. डार्क चॉकलेट खाल्लं तरी चालतं आपल्याला. साखर त्याच्यामध्ये पण, डार्क चॉकलेट खाल्लं तरी चालतं, जे की 90% कोको असावा. ते तुम्ही खाल्लं की परत तुम्ही खाणार नाही, ते इतकं कडू लागतं. त्यामुळं चावून चावून खायचे. चपातीचा एक एक तुकडा, भाकरीचा एक एक तुकडा, भाताचा एक एक शीत चावला गेला पाहिजे पोटामध्ये. सगळं पोटाचं जे काम आहे आपलं, चयापचयाची क्रिया आहे, ते आपण दाताने स्रवंत करून, म्हशी गाया वगैरे करतात ना, तसं आपणच आपलं व्यवस्थित चावून खायचे. आणि 5वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
ग्रीन टी खूप साऱ्या कमेंट येतात, सगळं करणं होतं पण ग्रीन टी पिणं होत नाही किंवा आवडत नाही. आपल्याला काही आयुष्यभर ग्रीन टी प्यायची नाहीये. आपल्याला फक्त वेट तर कमी करायचंय, बरोबर आहे. वजन तर कमी करायचंय, पोट तर कमी करायचंय म्हणल्यावर थोडंसं तर फॉलो करावंच लागणार. आता मी जवळजवळ 3-4 वर्ष झालं ग्रीन टी पिते. हा, बरोबर आहे. मला लागली सवय, तशी तुम्हाला पण लागेल. मलाही जिऱ्याचं पाणी पिल्यानंतर मळमळल्यासारखं व्हायचं, उलटी आल्यासारखं व्हायचं. मला सवय लागली ना, तशी तुम्हालाही सवय लागेल. फक्त ऍटलिस्ट 3 ते 6 महिने तुम्ही करा. तुमचे एकदाच 10-20 किलो किती वजन कमी करायचे, तेवढं झालं की नंतर मग वीकली 2दा वगैरे घेत जा. कारण वजन कॉन्स्टंट ठेवणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. वजन वाढलं नाही पाहिजे. आणि एकदा एक स्टेज असते बरं का, एक स्टेज असते. त्या स्टेजमध्ये किंवा त्या टाइम पिरियडमध्ये तुमचं वजन कमी झालं ना, हेल्दी पद्धतीने सगळं खातो, सगळं काय खायचंय ती खा, सगळं खा. तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा, रेसिपी, म्हणजे मला किती खाण्याची आवड आहे. मला सगळं खाण्याची आवड आहे. मी सगळं खाऊनच माझं वजन कमी केलंय. फक्त मी टाळलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते. मैदा, साखर खाल्लीच नाही, अगदी नाहीये असं, खाल्ली आहे मी साखर, पण अगदीच म्हणतो ना अति प्रमाणात ती खाल्लेली नाहीये. मैदा, साखर, बाहेरचे चिप्स वगैरे पॅकेटमधले, मी चिप्स सुद्धा खाल्लेत, पण मला जे गावाकडून आपले येतात ना बटाट्याचे, ते खाल्लेत. मी पॅकेटमधलं खाणं सोडलं. मी तसं सगळंच खाल्लेलं आहे बरं का, तुम्हाला सांगते. काही नाही खाल्लं असं नाही, फक्त मी सगळ्यात महत्वाचा कंट्रोल केला तो चहावर. तो चहावर तुम्ही प्या ना, प्या चहा, नो प्रॉब्लेम, पण गुळाचा चहा करून प्या. खूप टेस्टी लागतो. कसा बनवायचा असेल ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एखाद्या टाकेल, किंवा नॉर्मली सांगते. आधी सगळं उकळून घ्यायचं, नंतर वरून गुळ टाकायचा असतो, एवढंच करायचं असतं. आणि तो दूध फाटतं त्याच्यामुळे. गुळाचा चहा पिऊ शकता, हेल्दी आहे. म्हणजे त्याच्यातून शरीराला काहीतरी मिळतं तरी, साखरेपेक्षा, ॲडेड शुगरपेक्षा. आणि या पाच टिप्स फक्त तुम्ही फॉलो करा आणि महिन्यामध्ये बघा तुमचं 2 ते 3 किलो. कारण चालण्यामुळं, फक्त चालण्यामुळे 1-1.5 किलो वजन कमी होतं. फक्त साखर सोडल्यामुळं तुमचं 1 किलो वजन कमी होतं. चावून चावून खाण्यामुळं तुमचं अर्धा 1 किलो वजन कमी होतं. आणि ग्रीन टी पिल्यामुळं ब्लोटिंग वगैरे कमी होतं. त्यामुळे तुमचं अंगावरचं वजन कमी दिसायला लागतं. म्हणजे वजन असणं आणि दिसणं ह्याच्यात पण फरक असतो. तुम्ही एखादं बघू शकता, एखाद्या मैत्रिणीचं वजन 50च किलो असतं, पण ती फोपशा दिसत असते. एखादीचं वजन 60-70 किलो असतो, पण ती जी काळी दिसते. असं असतं ते, अंगावरची सूज किंवा एक आलेला फोपशापणा असतात, आमच्याकडे फोपशापणा साताऱ्याला म्हणतात. ते जो असतो ना, तो कमी दिसायला लागतो, किंवा अंगावरची सूज. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले तरी माझं तोंड केवढं होतं, एवढं मोठं होतं माझं तोंड, गुबगुबीत होतं. तो जे आहे ना, ते वॉटर रिटेन्शन, फक्त हे जे गुबगुबीतपणा आहे ना, तो वॉटर रिटेन्शन होतं. त्यामुळे तो गुबगुबीतपणा जातो. तो होतो फक्त साखर सोडल्यामुळे. साखर आणि मीठ जेवढं कमी प्रमाणात खाता येईल वरून, तेवढं केलं की पूर्ण शरीर व्यवस्थित होतं. महत्वाचं म्हणजे साखर सोडल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल वगैरे येत नाही. चेहरा क्लीन होतो, चेहरा फ्रेश दिसतो. तुम्ही मला सांगा, मी काल 5:30 वाजता, काल म्हणजे आज पहाटेच्या 5:30 वाजता माझं ऑफिस संपलं. मी स्वयंपाक करून 7 वाजता झोपले आणि 10:30ला उठले. मी फक्त 3.5 तास झोपले आणि आत्ता मी 12:30 वाजता व्हिडिओ बनवते. म्हणजे मी 3.5 तास झोपली. परत मी दुपारी झोपणार आहे. तरी पण तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून असं कधी वाटलंय का की मी नाईट शिफ्ट करून आलीये किंवा हे? कारण की हेल्दी आहार, तुम्ही जेवढं हेल्दी खाल ना, तुम्ही वेस्ट पैसे इकडं तिकडं घालवण्यापेक्षा तुम्ही चांगल्या गोष्टी प्रायोरिटी द्या. मी काय सांगते, 10 रुपयाचा चहा प्यायचा आहे ना, त्यापेक्षा तुम्ही दुधाची पिशवी आणून 2 वेळा प्या. 20 रुपयाची, आता 10 रुपयाची पिशवी येत नाही माझ्या वेळेला, 10 रुपयाची हॉस्टेलला यायची. सांगते मी, तुम्ही हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला किती फरक दिसतोय. तुम्हाला ह्या 5 टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आतापर्यंत बघितलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.